खासदार संजय राऊतांच्या एका मोठ्या गौप्यस्फोटाच्या संदर्भातली बातमी 2019ला शिंदे कोणाला सीएम नको होते असं महत्त्वाचं विधान खासदार राऊतांनी केलंय। शिंदेंना विरोध करणारे अजित पवार, तटकरे आणि वळसे पाटील होते असं देखील राऊतांनी म्हटलंय। तर शिंदे ज्युनियर असल्यानं अजित पवारांचा शिंदेंना विरोध होता असं विधान राऊतांनी केलंय। तर पैसा फेको तमाशा देखो ही शिंदेंची पद्धत असल्याचं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय। 2019 साली जेव्हा मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू झाला होता, नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली, तेव्हाही विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती आणि शिवसेनेकडून शिंदे यांचंच नाव पुढे गेलं असतं। पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी, हे वरिष्ठ नेते आता मंत्रिमंडळात आहेत सगळेच, त्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता की दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहीत नाही मुख्यमंत्रीपदाबाबत, पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत। हे फडणवीसांपासून भारतीय जनता पक्षाच्या आताच्या सर्व प्रमुख नेत्यांची तेव्हाची भूमिका होती। उद्धव ठाकरेच्या नावाला सर्वात मोठा विरोध हा संजय राजाराम राऊतांचाच होता, ज्याला कुठला अनुभव नाही, ज्याला पक्ष चालवता येत नाही, त्याला तुम्ही मुख्यमंत्री कसं करता हे तुम्ही शरद पवार साहेबांना विचारलं नव्हतं का? ह्यांनी स्वतःनी मातोश्रीमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करायला सुरू केलेलं की तुम्ही मला मुख्यमंत्री बनवलं नाही तर मी मातोश्रीतल्या आतल्या बातम्या बाहेर सांगेन। अखेरला संध्याकाळी 7:30 ते 8च्या दरम्यानपर्यंत भाजपच्या नेत्यांचा देवेंद्र फडणवीस सहित सर्वांनी मातोश्रीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी त्यांचे फोन घेतले गेले नाहीत। सर्व आमदारांना जेव्हा मग अखेरला सांगण्यात आलं की आपण आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती करतोय आणि आपला मुख्यमंत्री बनवतोय, तर आमची साहजिक भावना होती की एकनाथ शिंदे साहेबाशिवाय दुसरं नाव नसणार आहे। परंतु त्याच्यामध्ये जी काही चालबाजी केली गेली, उद्धव साहेबांचंच नाव आलं पाहिजे अशी ही ती प्लॅनिंग केली होती। मुख्यमंत्री पदासाठी शिंदे साहेबाला भाजपचा कोणताही विरोध नव्हता। एकनाथ शिंदे यांच्या नावाला स्वतः संजय राऊत यांचाच विरोध होता आणि संजय राऊत आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या करता सुरुवातीच्या 2.5 वर्षासाठी उद्धव साहेब ठाकरे असतील आणि 2.5 वर्षानंतर एक वेगळं नाव मुख्यमंत्री पदाच्या करता ह्या दोघांमध्येच ठरलेलं होतं आणि ते नाव पक्षातल्या अजितदादा असतील, वळसे पाटील असतील, प्रफुल्लभाई असतील किंवा कुठल्याही वरिष्ठ नेत्याला, तटकरे साहेबांना सुद्धा त्याच्याबद्दल माहिती दिली नव्हती। ही बाब गोपनीय ठेवली होती। जे कोणी आमच्या वरिष्ठांच्या डोक्यात ज्यांचं नाव होतं ते फक्त संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्येच ठरलेलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।